हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि तो टॉपिक आहे इथर लेक्चर नंबर 1। या टॉपिकमध्ये आपण लक्षात घेणार आहोत डेफिनेशन ऑफ इथर, टाइप्स ऑफ इथर, नॉमनक्लेचर ऑफ इथर, ज्यामध्ये आपण कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम याविषयी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर सम मोर डेफिनेशन्स ऑफ इथर अँड आयसोमरिझम इन इथर, ज्यामध्ये आपण मेटॅमरिझमची सुद्धा कन्सेप्ट लक्षात घेणार आहोत। तर चला आपण आज नवीन टॉपिक सुरू करतोय आणि तो आहे इथर। इथरचं नॉमनक्लेचर आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे। अर्थात नॉमनक्लेचरच्या आधी आपण त्याची डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि मग नॉमनक्लेचर आपण बघणार आहोत। काय आहे इथर बघा, आपण घेतला RH। व्हॉट इज RH? दॅट इज अल्केन। या अल्केनमधून एक हायड्रोजन ॲटम आपण काढला आणि त्याच्याऐवजी OR ग्रुप म्हणजे अल्कॉक्झी ग्रुप आपण तिथे ठेवला। काय काढला? हायड्रोजन। काय ठेवला? OR ग्रुप। मग आपल्याला मिळाला ROR। याला लिहिताना असं पण लिहितात ROR, इथे बॉन्ड असतोच तो। मग ROR दॅट इज कॉल्ड ॲज इथर। याला आपण इथर असं म्हणत असतो। मग काय आहे इथर? तर इथर आर द अल्कॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। काय वाक्य बघा, इथर्स आर द अल्कॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। कोणापासून डिराईव्ह झाले? अल्केन पासून। कसे डिराईव्ह झाले? तर अल्केन मधला हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी अल्कॉक्झी ग्रुप ठेवलाय। तर इथर्स आर द अल्कॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणून दिलाय, अल्कॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन। कसं मिळालंय? बाय रिप्लेसिंग one hydrogen atom of alkane, by replacing one hydrogen atom of alkane by alkoxy group. One hydrogen atom of alkane is replaced by alkoxy group, that is OR group. यामध्ये तुम्हाला असं दिसतं, in ether the two alkyl groups are directly attached to the divalent oxygen. दोन अल्किल ग्रुप हे डायव्हॅलंट ऑक्सिजनला डायरेक्टली अटॅच असतात। म्हणून पुढचं वाक्य दिलं आहे, डायव्हॅलंट ऑक्सिजन अटॅच टू टू अल्किल ग्रुप। यामध्ये दोन अल्किल ग्रुप म्हटले R आणि R म्हणजे कार्बन आले। याचा अर्थ इथरमध्ये COC लिंकेज असतं। कोणतं लिंकेज असतं? COC। कारण ऑक्सिजनच्या इकडे अल्किल ग्रुप आहे म्हणजे कार्बन आहे, इकडे अल्किल ग्रुप आहे म्हणजे कार्बन आहे। म्हणजे प्रत्येक इथरमध्ये या पद्धतीची रचना असते, COC लिंकेज। That COC linkage is called as ether linkage. त्याला काय म्हणतो आपण? इथर लिंकेज। पुन्हा, ethers are the alkoxy derivative of alkane and can be obtained by replacing the hydrogen atom from alkane by alkoxy group. In ether, two alkyl groups are directly attached to divalent oxygen. ठीक है? In ether the COC linkage is present and it is called as ether linkage. त्याला आपण ether linkage असं म्हणत असतो। आता ROR हे इथरचं आहे जनरल रिप्रेझेंटेशन, where these two are, that is these two alkyl group may be same or may be different. हे दोन R सारखे पण असू शकतात, दोन्ही CH3, दोन्ही C2H5, किंवा वेगवेगळे पण असू शकतात, एक CH3 तर एक C2H5। म्हणजे ROR is the general representation where these two R may be same or may be different. जनरल फॉर्म्युला CnH2n plus 2O। काय आहे? CnH2n plus 2O। फंक्शनल ग्रुप आहे डायव्हॅलंट ऑक्सिजन। याला नुसतं O नाही म्हणायचं, याला म्हणायचं डायव्हॅलंट ऑक्सिजन। असा ऑक्सिजन ज्याची व्हॅलन्सी 2 आहे। मग डायव्हॅलंट ऑक्सिजन इज द फंक्शनल ग्रुप। 3 शब्द, जनरल फॉर्म्युला CnH2n plus 2O, जनरल रिप्रेझेंटेशन ROR, फंक्शनल ग्रुप डायव्हॅलंट ऑक्सिजन। नाउ ethers can be classified into two types. Whether the two alkyl group are same or different, ethers are classified into two types. हे दोन अल्किल ग्रुप सारखे आहे का वेगवेगळे आहे, या बेसिसवरती इथरला दोन भागांमध्ये क्लासिफाय केलं जातं। इफ द टू अल्किल ग्रुप्स आर सेम, दॅट इज CH3O CH3, बोथ द अल्किल ग्रुप्स आर सेम, सच इथर इज कॉल्ड एज सिंपल इथर और सिमेट्रिकल इथर। व्हाइल इफ द टू अल्किल ग्रुप्स आर डिफरंट, मी जनरल मध्ये ROR डॅश म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की हा वेगळा आणि हा वेगळा आहे।
मग CH3OC2H5, इकडे CH3 आहे, इकडे C2H5 आहे. दिस इज मिक्स इथर ऑर अनसिमेट्रिकल इथर. दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असले त्याला सिंपल इथर म्हणा किंवा सिमेट्रिकल इथर म्हणा. जर का ते वेगवेगळे असले तर त्याला मिक्स इथर म्हणा किंवा अनसिमेट्रिकल इथर म्हणा. दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ इथर. आपण या ठिकाणी डेफिनेशन इथरची लक्षात घेतलेली आहे. त्याचबरोबर जनरल रिप्रेझेंटेशन, जनरल फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप लक्षात घेतलाय. त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ इथर सुद्धा आपण लक्षामध्ये घेतलेलं आहे. नाव अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ इथर इन कॉमन नेम सिस्टीम एज वेल एज इन IUPAC सिस्टीम. इथरचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे ROR, म्हणजे डायव्हॅलंट ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप अटॅच असतात विच मे बी सेम ऑर डिफरंट. मग आता बघा पहिलं उदाहरण घेतो. हे दोन्ही R मी CH3 ठेवतो. मग CH3OCH3 हा सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर आहे. आता याचं नाव कसं तयार करायचं तर कॉमन नेम सिस्टीममध्ये याचं नाव तयार केलं जातं अल्किल अल्किल इथर. म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुपचे नावं लिहायचे आणि शेवटी इथर लिहून टाकायचं. मग आता दोन्ही अल्किल ग्रुप याचं नाव काय आहे मिथिल, याचं पण नाव काय आहे मिथिल. मग मिथिल मिथिल इथर. पण दोन वेळा मिथिल कशा करता म्हणायचं म्हणून डायमिथिल इथर असं याला आपण कॉमन नेम देऊ शकतो. काय नाव येईल याचं डायमिथिल इथर. धिस इज द कॉमन नेम डायमिथिल इथर. आता दुसऱ्याचं कॉमन नेम आपल्याला तयार करायचं आहे अल्किल अल्किल इथर. या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला वापरावी लागणार आहे. कोणती ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर. आता कशी असणार आहे लक्ष द्या. हा आहे मिथिल, CH3 म्हणजे मिथिल, याच्या नावाची सुरुवात M आहे. C2H5 म्हणजे इथिल, याच्या नावाची सुरुवात E आहे. ABCD मध्ये पहिले M येतं का E येतं तर E येतं. मग नाव लिहिणार आपण इथिल मिथिल इथर. काय नाव झालं याचं इथिल मिथिल इथर. म्हणजे अल्किल अल्किल इथर डिपेंडिंग अपॉन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढचा हा 2 कार्बनचा आहे इथिल, हा पण 2 कार्बनचा आहे इथिल. सरळ आहे वरच्या प्रमाणे डाय इथिल इथर. डाय इथिल इथर. चला पुढचा घ्या. या ठिकाणी बघितला इकडे 1 कार्बनचा मिथिल आहे, इकडे 3 कार्बनचा प्रोपिल आहे. बरं तिन्ही कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे म्हणजे तो N प्रोपिल आहे. मग आता याचं नाव कसं देणार तर हा मिथिलचा M आणि हा आयसोप्रोपिलचा P. आयसोप्रोपिलचा अल्फाबेटिकल ऑर्डर चूज करण्याकरता P घेणार आपण. मग ABCDEFGHIJKLM NOP म्हणजे पहिले M येतं आणि मग P येतं. मग याचं नाव येणार मिथिल. 3 कार्बनचा हा N प्रोपिल आहे. लक्ष द्या. 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतो आहोत. हे 4 नंबरचं एक्झाम्पल मध्ये CH3OCH2CH2CH3 स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणजे हा N प्रोपिल आहे आणि हा CH3 आहे. तर M आणि P या दोघांमध्ये अल्फाबेटिकल कंपॅरिझन आपण करणार. मग हा असेल M आणि हा P तर पहिले मिथिल येतो. मिथिल N प्रोपिल इथर. मिथिल N प्रोपिल इथर असं याचं नाव आहे. तेच खालच्याचं जर का आपण घेतलं तर हा मिथिल आणि हा आयसोप्रोपिल. मग काय येईल हा मिथिल आयसोप्रोपिल इथर. कंपॅरिझन केली आपण M आणि P मध्ये. आयसोचा आय नाही घ्यायचा. मिथिल आयसोप्रोपिल इथर. पुढचा घेतला आपण हा मिथिल आहे, हा टर्शरी ब्युटिल आहे. मिथिलचा M, टर्शरी ब्युटिलचा B. टर्शरीचा घेणार नाही आपण. मग पहिले B येतं म्हणजे काय येणार मग टर्शरी ब्युटिल मिथिल इथर हे याचं नाव होईल. हे सगळे कोणते नावं घेतले आपण कॉमन नेम घेतलेले. रिवाइज करू. दोन्हीकडे CH3 डायमिथिल इथर. CH3 C2H5 अल्फाबेटिकली इथिल पहिले, इथिल मिथिल इथर. दोन्हीकडे इथिल डायइथिल इथर. इकडे मिथिलचा M, इकडे N प्रोपिलचा P. मिथिल N प्रोपिल इथर. इकडे मिथिल, इकडे आयसोप्रोपिल. मग मिथिल आयसोप्रोपिल इथर. नंतर टर्शरी ब्युटिल मिथिल इथर. का बरं कारण हा मिथिलचा M, टर्शरी ब्युटिलचा B आणि म्हणून नाव झालं टर्शरी ब्युटिल मिथिल इथर.
दिस इज अबाउट द कॉमन नेम सिस्टीम which is based on alkyl alkyl ether depending upon alphabetical order. आता IUPAC नेम आपल्याला बघायचं आहे. IUPAC नेम ऑफ अल्केन कसं करतात? अल्कॉक्झी अल्केन म्हणजे काय? अल्केन होता जणू काही पहिला जो आहे तो बेस नेम आहे. अल्केन हे त्याचं बेस नेम आहे आणि हा जो बेस नेम आहे यातला हायड्रोजन काढला आणि अल्कॉक्झी ग्रुप आपण ठेवला होता म्हणून तो ROR मिळाला. डेफिनेशनच्या वेळेला आपण बघितलेलं आहे. मग याचं नाव झालं अल्कॉक्झी अल्केन. IUPAC नेम काय देतात? अल्कॉक्झी अल्केन. आता पहिलं घेतलं आपण CH3OCH3. या ठिकाणी हा मिथिल आहे, हा पण मिथिल आहे. दोन्हीकडे एक एक कार्बनचे आहेत. मग आता अल्कॉक्झी अल्केन या भाषेमध्ये कसं देणार? तर ऍक्च्युली अल्कॉक्झी अल्केन मध्ये अल्कॉक्झी कोणाला बनवायचं? जो लोअर आहे, जो कमी कार्बनचा आहे त्याला अल्कॉक्झी, आणि जो जास्त कार्बनचा आहे त्याला अल्केन. मग या साईडला एक कार्बन आहे, इकडे पण एकच कार्बन आहे, दोन्हीकडे सारखेच आहे. मग एकाला अल्कॉक्झी करा, एकाला अल्केन करा. मग नाव येईल त्याचं मिथॉक्झी मिथेन. एक कार्बनचा अल्कॉक्झी काय झाला? मिथॉक्झी. आणि एक कार्बनचा अल्केन आहे मिथेन. दुसरं हे महत्वाचं आहे, या साईडला एक कार्बनचा आहे, या साईडला दोन कार्बनचा आहे. मग जो कमी कार्बनचा आहे त्याला अल्कॉक्झी पद्धतीने लिहा. मग एका कार्बनवाल्याला अल्कॉक्झी पद्धतीने म्हणजे मिथॉक्झी, आणि दुसरा दोन कार्बनचा आहे त्याला अल्केन पद्धतीने लिहा. मग दोन कार्बनचा अल्केन इथेन, नाव झालं मिथॉक्झी इथेन. याच्यामध्ये दोन्हीही C2H5 आहे, मग इथॉक्झी इथेन. इथॉक्झी इथेन हे याला आपण नाव देऊ शकतो. त्याच्या पुढला जर का घेतला आपण तर हा आहे एक कार्बनचा आणि हा आहे तीन कार्बनचा. तर हा लोअर आणि हा हायर आहे. मग काय होईल? लोअर होणार तुमचा अल्कॉक्झी म्हणजे मिथॉक्झी, आणि हायर तीन कार्बनचा होणार प्रोपेन. मग याचं नाव झालं मिथॉक्झी प्रोपेन. मिथॉक्झी प्रोपेन. सध्या अर्धवट नाव आहे हे, पूर्ण नाव करू आपण पुढचं बघितल्यावर, मग याचं नाव बघू आपण. पुढचं बघा, इकडे एक कार्बनचा, इकडे तीन कार्बनचा आहे. मग हा कमी कार्बनचा आहे म्हणजे मिथॉक्झी, हा तीन कार्बनचा आहे म्हणजे प्रोपेन. मग याचं पण नाव काय झालं? मिथॉक्झी प्रोपेन. आता मला सांगा, वरचा ही कंपाऊंड मिथॉक्झी प्रोपेन, हा पण कंपाऊंड मिथॉक्झी प्रोपेन. दोन वेगवेगळ्या कंपाऊंडला IUPAC सिस्टीममध्ये एकच नाव असू शकत नाही, म्हणजे अजून काहीतरी आपण ऍड करायला पाहिजे. मग काय ऍड करणार? हा जो मिथॉक्झी ग्रुप आहे हा त्या प्रोपेनच्या कितव्या कार्बनला अटॅच आहे ते बघा, लोएस्ट पॉसिबल नंबरमध्ये. मग प्रोपेन करता हा पहिला कार्बन, हा दुसरा तिसरा असंही मोजता येतं, किंवा हा पहिला दुसरा तिसरा. मग लोएस्ट पॉसिबली हे काउंटिंग बरोबर आहे की प्रोपेनच्या पहिल्या कार्बनचा हायड्रोजन जणू काही काढला आणि त्याच्याऐवजी मिथॉक्झी ठेवलेला आहे. जर का हा प्रोपेन असता तर CH3 CH2 CH3 असता, पण त्या प्रोपेन मधला एक हायड्रोजन काढून मिथॉक्झी ग्रुप ठेवलाय. पहिल्या कार्बनचा हायड्रोजन काढून मिथॉक्झी ग्रुप ठेवलाय, म्हणून याचं नाव होईल 1 मिथॉक्झी प्रोपेन. याचा अर्थ मिथॉक्झी ग्रुप हा प्रोपेन मधल्या पहिल्या कार्बनला अटॅच आहे. नावावरनं स्ट्रक्चर तयार करू बघा. प्रोपेन, प्रोप म्हणजे किती कार्बन? 3. प्रोप म्हणजे 3 कार्बन. एन म्हणजे काय? सिंगल बॉन्ड. 1 मिथॉक्झी, याला पहिला कार्बन म्हटलं, त्याला मिथॉक्झी ग्रुप लावून टाकला OCH3, आणि बाकी व्हॅलन्सी पूर्ण करा. 1 2 3 4 1 2 3 4 इथे CH3 आहे. हे आणि हे स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही? तर स्ट्रक्चरवरनं नाव आणि नावावरनं स्ट्रक्चर जमलं पाहिजे, हे तर मी तुम्हाला पहिल्या पिरियड पासून सांगतोय. हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजलंय की नाही समजलंय त्याची बेस्ट टेस्ट आहे. ज्याला स्ट्रक्चरवरनं नाव येत असेल आणि नावावरनं स्ट्रक्चर येत असेल तो योग्य डायरेक्शनला चाललाय केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, असं समजायला हरकत नाही. याच्याविषयी बोलू. हा जो आहे हा मिथॉक्झी ग्रुप आहे आणि हा प्रोपेन आहे 3 कार्बनचा. त्यातल्या दुसऱ्या कार्बनला हा 1 हा 2 आणि हा 3, दुसऱ्या कार्बनला मिथॉक्झी ग्रुप लावलेला आहे, म्हणजे याचं नाव होईल 2 मिथॉक्झी प्रोपेन. चला नावावरनं स्ट्रक्चर तयार करू. प्रोप 3 कार्बन 1 2 3, एन सिंगल बॉन्ड, 2 मिथॉक्झी, याला OCH3 मिथॉक्झी ग्रुप. व्हॅलन्सी पूर्ण करा. CH3 CH3 इथे 3 झाली, इथे H. तुम्हाला दिसायला वेगवेगळं दिसतंय पण आहे सारखंच आहे ते. बघा CH3 CH CH3 CH3 CH CH3, इथे CH ला OCH3 आहे, इथे सुद्धा CH ला OCH3 आहे, म्हणजे स्ट्रक्चर सारखंच आहे. लिहिण्याची पद्धती थोडी वेगळी केली आपण फक्त. तर दिस इज
2-मिथॉक्झी प्रोपेन. चला हे शेवटच्याचा IUPAC नेम बघू आपण आता. या ठिकाणी हा आहे 1 कार्बनचा आणि हा 4 कार्बनचा आहे. पण 4 कार्बन पैकी स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे? 3. मग IUPAC मध्ये लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. बाय काउंटिंग द नंबर ऑफ कार्बन ॲटम बेस नेम अल्केन इज गिवन. लॉन्गेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटमला कन्सिडर करा आणि त्यामध्ये जेवढे कार्बन आहेत त्यावरून बेस नेम ठरवा. मग इथे 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे म्हणजे बेस नेम झालं प्रोपेन. आता हा जो प्रोपेन आहे त्या प्रोपेनच्या कितव्या कार्बनला मिथॉक्झी आहे बघा? लोएस्ट पॉसिबल. तर दुसऱ्या कार्बनला आहे म्हणजे 2-मिथॉक्झी होतं आणि दुसऱ्याच कार्बनला हा CH3 पण ब्रँच मध्ये आहे. मग आता नाव काय होणार? 2-मिथॉक्झी 2-मिथिल प्रोपेन. 2-मिथॉक्झी 2-मिथिल प्रोपेन असं त्याचं नाव होणार. चला नावावरनं स्ट्रक्चर तयार करू. प्रोप म्हणजे किती कार्बन? 3. 1 2 3. एन म्हणजे सिंगल बॉन्ड. 2-मिथॉक्झी इथे OCH3 काढतो. 2-मिथिल इथे CH3 काढतो. व्हॅलन्सी पूर्ण करतो. बघा ते आणि हे स्ट्रक्चर सारखं दिसतंय का? या कार्बनला 3 CH3 ग्रुप आहे. इथे पण कार्बनला 3 CH3 ग्रुप आहे. याला OCH3 आहे, याला पण OCH3 आहे म्हणजे सेम आहे. तर दिस इज अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ इथर इन कॉमन नेम सिस्टीम ॲज वेल ॲज इन IUPAC सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव देतो आपण अल्कील अल्कील इथर डिपेंडिंग अपॉन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर IUPAC सिस्टीम मध्ये नाव देतो आपण अल्कॉक्झी अल्केन वेअर अल्कॉक्झी इज लोअर अँड अल्केन इज हायर. दिस इज अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ इथर. नाव अबाउट आयसोमरिझम इन इथर. इथर मधलं आयसोमरिझम आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. 3 प्रकारचं आयसोमरिझम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक आहे फंक्शनल आयसोमरिझम, दुसरा आहे चेन आयसोमरिझम आणि तिसरा आहे मेटॅमरिझम. तर सगळ्यात पहिले फंक्शनल आयसोमरिझम. चला एक काम करू आपण. या ठिकाणी पहिला इथर मी तुमच्या समोर काढतो आणि तो जो इथर आहे तो आहे CH3OCH3. याला आपण नाव दिलं होतं डायमिथिल इथर. डायमिथिल इथर किंवा IUPAC नेम दिलं होतं आपण याला मिथॉक्झी मिथेन. मिथॉक्झी मिथेन. चला याचा फॉर्म्युला काय तयार होतो बघा. 2 कार्बन यामध्ये आहेत C2, 6 हायड्रोजन आहेत H6 आणि O. C2H6O. आता एक काम करा, 2 कार्बनचा अल्कोहोल लिहू आपण. CH3CH2OH. काय याचं कॉमन नेम सांगितलं होतं आपण? इथिल अल्कोहोल. आणि IUPAC नेम काय होतं? इथेनॉल. बरोबर आहे. याचा सुद्धा फॉर्म्युला तयार करा. 2 कार्बन ॲटम C2, 3 + 2 + 1 6 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन C2H6O. म्हणजे हे जे 2 कंपाऊंड्स आहे या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फंक्शनल ग्रुप मात्र डिफरंट आहे. Compound with the same molecular formula but different functional group, they are called as functional isomer. Compound with same molecular formula but different functional group. Different functional group. They are called as functional isomer. The here dimethyl ether and ethyl alcohol are functional isomer. का बरं? कारण हे दोघं असे कंपाऊंड आहे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. इथे फंक्शनल ग्रुप आहे डायव्हॅलंट ऑक्सिजन, इथे फंक्शनल ग्रुप आहे OH. म्हणजे these are the compound with the same molecular formula differ by functional group. They are called as, यांना काय म्हणणार तुम्ही? They are called as functional isomer. हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर आहे असं म्हणता येईल. डेफिनेशन फंक्शनल आयसोमरची, they are the compound or they are the isomer with the same molecular formula but different functional group. दुसरी कन्सेप्ट आहे चेन आयसोमर. आता चेन आयसोमर काय कन्सेप्ट आहे बघा. समजा हा एक इथर काढला मी CH3O, CH2 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 CH3. बरोबर आहे. याचा IUPAC नेम येईल 1-मिथॉक्झी ब्युटेन.
1-मिथॉक्झीब्युटेन. दुसरा एक इथर काढतो मी, CH3O CH2 CH CH3. याचं जे IUPAC नेम येईल ते असेल 1-मिथॉक्झी 2-मिथिल प्रोपेन. हे त्याचं IUPAC नेम आल्याचं आपल्याला दिसेल. हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, बरोबर. मग नाव काय लिहायचं? 1-मिथॉक्झी 2-मिथिल प्रोपेन. चला या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू आपण काय. कार्बन मोजा, 1 2 3 4 5 C5. हायड्रोजन 3 + 2 5 7 9 12 C5H12. याचं पण काउंटिंग केलं तर C5H12 आणि दोघांकडे ऑक्सिजन आहे. म्हणजे दीज आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but differ by number of carbon atoms in a straight chain. Here 4 carbon atoms are there in a straight chain. Here 3 carbon atoms are there in a straight chain. And that's why these two are called as chain isomers. Definition काय सांगाल? Compound with same molecular formula but differ by number of कार्बन atoms in straight chain. बघा डेफिनेशन कडे लक्ष द्या. कोणाची डेफिनेशन सांगतोय? चेन आयसोमर. दे आर द कंपाऊंड और दे आर द आयसोमर विथ द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. हे दोघं जण असे आहे की दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे but differ by number of carbon atoms in a straight chain, and that's why these two are called as chain isomers. त्यांना chain isomers असं आपण म्हणू शकतो. एक कन्सेप्ट आहे अजून जी अत्यंत महत्वाची आहे, ती आहे मेटॅमरिझम और मेटॅमर्स. काय आहे मेटॅमरिझम कन्सेप्ट लक्षात घ्या. मी 2 इथर तुमच्या समोर मांडणार आहे. पहिला इथर आपण या ठिकाणी घेतला CH3 CH2O CH2 CH3. डायइथिल इथर. काय नाव आहे याचं? डायइथिल इथर. डायइथिल इथर. दुसरा घेतला CH3O CH2 CH2 CH3. दिस इज मिथिल एन प्रोपिल इथर. मिथिल एन प्रोपिल इथर. चला या दोघांविषयी काय दिसतंय आपल्याला बघू आपण. दोघांचाही फॉर्म्युला जर का घेतला तर C4H10O आहे. काय दोघांचाही फॉर्म्युला? C4H10O. म्हणजे पहिला मुद्दा येईल सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दुसरं, दोघांमध्येही फंक्शनल ग्रुप डायव्हॅलंट ऑक्सिजन आहे. म्हणजे सेम फंक्शनल ग्रुप. मॉलिक्युलर फॉर्म्युला ही सेम आहे आणि फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे. मग फरक काय आहे? बट डिफर बाय द टाइप ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. डिफरंट अल्किल ग्रुप्स आर अटॅच टू द सेम फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप तोच आहे पण या ठिकाणी दोन्हीही इथिल आहे. इथे मात्र मिथिल आणि एन प्रोपिल आहे. म्हणजे या दोन इथर्समध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजनला अटॅच असणारे जे अल्किल ग्रुप आहेत ते डिफरंट आहे. वाक्यात कसं बोलणार बघा. पहिला मुद्दा दिला होता सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिजे. दुसरा सांगितला होता सेम फंक्शनल ग्रुप पाहिजे बट डिफरंट अल्किल ग्रुप. तिसरं, डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच टू सेम पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. सेम पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पॉलीव्हॅलंट म्हणजे असा फंक्शनल ग्रुप ज्याची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त आहे. इथरमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो डायव्हॅलंट आहे म्हणजे त्याची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त आहे. मग हा डायव्हॅलंट आहे तर हा कोणत्या भाषेमध्ये येतो? पॉलीव्हॅलंट. ज्याची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त तो पॉलीव्हॅलंट होणार. मग आता काय बघा, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोघांचा फंक्शनल ग्रुप पण सेम आहे बट डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच टू सेम पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप असं जर का तुम्हाला दिसलं तर ते एकमेकाचे मेटॅमर्स आहे आणि या फेनॉमेनाला म्हटलं जातं मेटॅमरिझम. डेफिनेशन ऐका. व्हॉट आर मेटॅमर्स? दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. पॉईंट नंबर 1.
having same functional group, point number 2, but different alkyl group attached to same polyvalent functional group, different alkyl group attached to same polyvalent functional group, they are called as metamers. या दोघांकडे बघा, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोघांचे फंक्शनल ग्रुप सेम आहे, बट डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच टू सेम पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. या इथरमध्ये जे अल्किल ग्रुप आहेत त्याच्यापेक्षा वेगळे अल्किल ग्रुप या इथरमध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजेच हे दोघं एकमेकाचे कोण असले पाहिजे, तर मेटॅमर्स असले पाहिजे. दिस इज अबाउट द आयसोमरिझम इन इथर. 3 प्रकारचं आयसोमरिझम आपण इथरमध्ये बघितलंय. फंक्शनल आयसोमर, molecular formula same, differ by functional group. Ethers are functional isomers of alcohol. बरोबर आहे. मिथिल अल्कोहोलला फंक्शनल आयसोमर अस्तित्वात नाही, कारण मिथिल अल्कोहोल आहे CH3OH. CH3OH म्हणजे किती कार्बनचा आहे, 1, आणि 1 कार्बनचा इथर अस्तित्वातच नाही आहे. कारण ROR जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इथरमध्ये कमीत कमी 2 कार्बन तरी लागतील. इकडे 1 कार्बनचा अल्किल ग्रुप, इकडे 1 कार्बनचा अल्किल ग्रुप. त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात घ्या. मिथिल अल्कोहोलला त्याचा इथरल फंक्शनल आयसोमर अस्तित्वात नाही. इथिल अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर आहे डायमिथिल इथर. बरोबर आहे की नाही. नंतर घेतला होता चेन आयसोमर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन, तो झाला चेन आयसोमर. मेटॅमर आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, बट डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच टू सेम पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप, दॅट इज कॉल्ड ॲज मेटॅमर अँड द फिनॉमिना इज कॉल्ड ॲज मेटॅमरिझम.